पाण्याची चव बदललेली आहे, तर आम्ही चेंज करत आहोत स्पन फिल्टर कार्ट्रेज आणि याच्यासोबतच सिटिंग पण चेंज करणार आहे, कारण की पाणी खूपच वेगळं लागतंय आणि मुंबईसारख्या ठिकाणी पाणी खूपच असं गढूळ येतं. हे बघा हे कसं झालं, हे बघा ना, हे जुनं वालं जे कार्ट्रेज आहे किती खराब झालंय. 1 महिना सुद्धा त्याला टाकून झालेला नसेल. मग आम्ही असं चेक केलं की बाबा पाणी कशामुळं चव बदललेली. आता आमच्या लक्षात आलं की पाणी त्याच्यामुळं खराब झालेलं आहे. याच्यामुळे खूपच चव खराब झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये पण पाणी इतकं गढूळ होतं ना, आणि एवढं खराब व्हायला ना पाहिजे. खूप चिकल होता, तरी आम्ही धुवून घेतलं बरं का. ते साईडनं खूप असं पातळ पातळ चिकल टाईप होतं. तर आता आम्ही चेंज करणार आहे आणि फिल्टरचं जी सेटिंग आहे ते पण मी चेंज करणार आहे. आणि अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, आपल्याला घरी जेवढ्या करता येतील तेवढ्या करा, कारण की थोडेफार तेवढेच पैसे आपले वाचतात. नसतं आपल्याला हे दाखवायचं झालं तरी 200-250 रुपये घेतात, बाकीचे चार्जेस वेगळे लावतात. तर नॉर्मली आपण घरी असतो, सुट्टी असते वगैरे, आणि नॉर्मल जेवढं आपल्याकडं इलेक्ट्रॉनिक सामान आहे त्याचं जेवढ्या प्रकारे आपलं स्वतःला दुरुस्ती येत असेल तर ती करायची, कारण याच्यावर आपला वेळ पण जातो आणि थोडाफार पैसा पण वाचतो. आता मी पूर्ण स्वच्छ आतून बाहेरून धुवून घेणार आहोत. आतमध्ये खूपच असं कचरा म्हणजे चिखल टाईप जमा झालेली आहे आणि ते झाल्यानंतर थोडंसं त्याला वाळून द्यायचं आहे आणि थोड्या वेळाने मी फिल्टर काढणार आहे. आणि फिल्टरची सेटिंग आपण स्वतःसुद्धा चेंज करू शकतो. तर चला दाखवतो ते पण कसं होत असतं ते. काढायचं काय असं अवघड नाही, साधंच असतं. तेवढं काही आपल्याला काय वाटतं की खूपच अवघड आहे काही, आपण त्याच्याकडे जास्त दुर्लक्ष देतो. नॉर्मल असतं. आणि याच्यामध्ये फक्त 2-3 असे 4 नट बोल्ट आहेत खिळे, ते की आपल्याला काढायचे आहेत. ते काढल्यानंतर आपल्याला मागचं जे स्ट्रक्चर आहे ते प्रॉपर दिसेल. मी असंच एकदा पाण्याची चव बदलली होती. फिल्टरेस टाकल्यानंतर सुद्धा पाणी व्यवस्थित लागत नव्हतं, तर मग आम्ही थोडंसं कमी जास्त केलेलं आहे. त्याचं काय म्हणतात त्याला, लेवल, पाण्याची जी लेवल आहे त्या क्षार वगैरे जे आपण हे करतो कमी जास्त करायची सेटिंग आहे. कव्हर काढतोय आणि याच्यामध्ये आपण जे ॲरोची सेटिंग असते जी TDS वगैरे कमी जास्त करण्याची, तर मग आपल्याला मागच्या साईडनं करायची आहे. तर याच्यात काय होईल की आपल्याला ज्या प्रमाणात TDS हवं, पाण्याची चव हवं, तर मग ते आपण नॉर्मली करू शकतो. आता आपल्याकडे काही चेक करण्यासाठी मीटर वगैरे नाही, पण आपण पाणी पिल्यानंतर लक्षात येईल आपल्याला. आणि ते नॉर्मल आम्ही पाण्यावरच करतो. आम्ही काय तसं मशीन वगैरे ठेवली नाही TDS वगैरे चेक करायचे, तर नॉर्मली कळून जातं ते पाण्याच्या टेस्टवरनं. आणि असे छोटे छोटे जर आपण कामं जर घरी केले तर बाहेर जायची काही गरज नाही असं मला वाटतं. माझं पर्सनल ओपिनियन आहे. जेवढ्या गोष्टी आपल्याला घरी करता येतील तेवढं चांगलं आपल्याला. अशा प्रकारे 4 फिल्टर असतात आपल्या इथं आणि एक मशीन आहे. तर ही अल्कलाईन आहे. याच्यामध्ये कोल आहे, खडी आहे, वाळू वगैरे वेगवेगळ्या टाईपच्या. पहिलं पाणी इथं येणार, इकडनं मग हे इथून ह्या फिल्टरवरती जाणार, इथून परत इथून इकडे येणार. पहिल्यांदा खराब पाणी येतं तर बाहेरच काढतं तिकडं. आता ही जी आहे TDS कमी जास्त करण्यासाठी सेटिंग आहे, ही आता आपण कमी जास्त करूया चालू करून. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, कार्ट्रिज टाकायचं आहे पहिल्यांदा. ते टाकल्यानंतर आपण पाणी कशा प्रकारचं आहे ते आपल्याला लक्षात येईल. आपण नवीनच टाकून घेतोय. आता हे काही लोकांना खूप महाग भेटतं, 150-200 रुपये. तर मी काय केलेलं आहे, अमेझॉनहून 350 ते 400 रुपयाचा एक बॉक्सच घेतला. त्याच्यामध्ये मला 12 ते 14 पर्यंत कार्ट्रिज मिळालेले आहेत एका महिन्याला. जशा प्रकारे पाणीची चव बदलते त्याप्रमाणे आम्ही हे चेंज करतो. तर ते
फायद्याचं ठरतं. त्या सगळे सारखीच असतात क्वालिटी वगैरे. आता हे असं साधे दिसतं, पण ज्यावेळेस पाणी गेल्यानंतर हे अशा प्रकारचं होतं. आतमधनं कडक आहे हे आणि बाहेरून जे आहे बघा किती कडक झाले. नॉर्मल दिसतं सध्या कापूस टाईप. आतमधून स्वच्छ केलेलं आहे. आपण ह्याला टाकणार आहोत आतमध्ये. हे टाकल्यानंतर आपण लावून घेणार आहोत त्याच्यात. तर मी वरती लावत नाही कारण की पाईप छोटा आहे. पाईप छोटा असल्या कारणाने याची पण सेटिंग माहित नाही मला कसं काढायचं ते झाल्यानंतर आपण पाणी चालू करणार आहोत. पोसनं पाणी येतं या ठिकाणी आणि लगेच आपण पाणी पण चालू करणार आहोत. याच्यासाठी काय करू, अर्ध्याच्यावर इथं फिल्टर होतं, म्हणजे प्रॉपर इथंच फिल्टर होतं. आणि बाकीचं जे TDS आहे, अल्कलाईन आहे, मग याच्यामध्ये ऍड होऊन ते आपल्याला येतं. तर पहिल्यांदा पाणी जे आहे फिल्टर होऊन या ठिकाणी आलेलं आहे. इकडनं मग हे नाही इकडे गेले, इथं गेले. मग इथून इकडे एक आले, इकडे काय परत आतमध्ये गेले. नंतर फिल्टर होऊन असं येतं ना, फिल्टर होऊन. हे आपण जर TDS वगैरे जो आहे आपल्याला किती पाहिजे बघा, पाण्याचा प्रवाह बघा इथे किती वाढतो लगेच. तर आपल्याला TDS कसं पाहिजे पाण्याच्या चवीनुसार आपण वाढवू शकतो, जास्त किंवा कमी करू शकतो. हे TDS आहे सेटिंग. पाणी घेऊन चेक करणार आहोत. पाणी कसं लागतंय, TDS जास्त झालेला आहे तर थोडा कमी करूया आपण. अशा प्रकारे आम्ही सेटिंग केलेली आहे आणि पाणी चव करून बघितलेले आहे तर आम्हाला पाणी बरं वाटतंय. तर आता प्युरासिसचे जे 5 स्टेज प्युरिफिकेशन आहे ना, तर ते इथं बघू शकताय तुम्ही. PP सन फिल्टर, PP सन फिल्टर आहे, लो सेडिमेंट फिल्टर आणि प्री कार्बन फिल्टर, RO, मेम्ब्रेन आणि अल्कलाइन फिल्टर. म्हणजे जे मधले जे फिल्टर आहेत ना ते 3 ते आहेत. चालू करून देतो हिला. अशा प्रकारे लावलेला आहे. सेटिंग करूया जरा वायरची. वायर असं कोल्हापूर येऊ नये म्हणून मी करतोय. हे राहिलेलं चला चालू करून बघूया कसं.